मित्रांनो नमस्कार. विषय आहे बाईचा नाद. बाईचा नाद हा चांगला असतो का वाईट असतो ते मला थोडा अनुभव आहे, पण काय करू नाही शकत, कारण ज्याला सवय ती जाणार नाही. आपण किती समजवणार तरी ते करणार. असाच आमचा एक शेजारी होता, त्याला बाईचा नाद होता. काय माहित नाही, त्याकडे चांगली संपत्ती होती, घर होती, गाड्या होते, बंगले होते, सगळं काय होते. लग्न झालेली बायको सुद्धा होती. मग काय त्यांनी काय केलं, त्या बाईसंगती राहून ते राहिला, आपल्या बायकोला धोका देऊन, आणि लग्न केलं काय केलं काय माहित नाही, पण हळूहळू करून त्याच्या पोरांना सांभाळण्याची त्यांनी सुरुवात केली. मग काही दिवसांनी त्याला काय कंटाळा आला. तसंच काही दिवस केलं त्याला एक चांगल्या जागी ऑफिस होतं, तिथं कुठले काय पटले काय माहित नाही, तिथेही त्यांनी तेच काम केलं. मला वाटतं हे 4-5 जागी असेच काम केले, कटवाकटे. चांगली ऑफिस होती मुंबईमध्ये. मग काय आता या नादात त्यांनी सगळं काय आपल्या संपून टाकलं. आज आपले स्वतःची बाई आहे, बायको आजारी आहे, तकलीफ आहे, तिला बघणार कोण नाही. बघून फार दया येते, पण काय करावं. अशी माणसं असतात स्वार्थी. आणि त्यांनी काय केलं, आपलं हळूहळू करून संपत्ती त्यांनी ती विकून टाकली आणि तो बरबाद झाला. ज्या ऑफिसमध्ये तो ऑफिसर होता त्या जागी आता तो नोकरी करतो. आपली विचारधारा घाण असली की सगळं असं होतं. आपण चांगलं राहिलं असतं तर ते आपण आज ऑफिसचा मालक झाला असता. आज तो त्या ऑफिसचा चपरासी झालेला.